अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे। दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोणकोणत्या भागात हा पाऊस आपली हजेरी लावणार आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला। वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसलाय। महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक भागांना IMD कडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढा प्रचंड राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। छत्तीसगडमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। राज्यात गारपिटीची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।